कन्या राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 22 जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह लग्नामध्ये कन्या राशी विराजमान आहे. तर हा बुध ग्रह 22 तारखेपर्यंत स्वतःच्या मिथुन राशीमध्ये विराजमान असेल. तदनंतर तो लाभामध्ये कर्क राशीमध्ये जाईल. बुध महाराज केंद्रात लग्नेशाचे मालक स्वराशीचे किंवा उच्चीचे जर ते झाले तर ते राजयोगात येतात. कन्या राशीसाठी राजयोग पहिले 22 दिवस एवढा शक्तिशाली झालाय की विचारायला नको. भद्र नावाचा राजयोग, मंगल आहे, सगळं चांगलं होणार आहे. कुठल्याही अडथळ्यांमध्ये अटकून पडणार नाहीये. तुमच्याशी कोणाला जर स्पर्धा करायची असेल तर तो तुमच्याशी स्पर्धा करत असताना स्वतःचं नुकसान करून घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण की या महिन्यामध्ये स्वतः लग्नेशानं मालकानं तुम्हाला साथ दिली आहे. तुमच्या कार्याची, कर्तृत्वाची सगळीकडे प्रशंसा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मोठं कार्य तुम्ही करत आहात. द्वितीय स्थान, याला धनस्थान असं पण म्हणतो. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह पहिले 8 दिवस दशमात आहे, नंतर तो लाभात जातोय. धनेश पहिले 8 दिवस प्रचंड कष्ट करायला लावेल आणि नंतर ज्या वेळेला लाभात येईल त्यावेळेला तुमची थैली पिशवी कमी पडेल, तुमची ओंजळ कमी पडेल. एवढं शुक्र महाराज तुम्हाला देऊन जातील. आनंद, सुख या सगळ्या गोष्टींची प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. कुटुंबाला कुठेतरी फिरायला घेऊन जाणं, आनंदाचे काही क्षण व्यतीत करणं, असे ते योग आहेत. तृतीय स्थान, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह 20 तारखेपर्यंत स्वतःच्या स्वराशीमध्ये अष्टमात विपरीत नावाच्या राजयोगामध्ये अतिशय शक्तिशाली नवे अचानक धनप्राप्ती तर करीलच, मोठ्या पदावरती घेऊन झाल्याशिवाय तो राहणार नाही असा तो मंगळ ग्रह आहे. व्यापारामध्ये, उद्योगामध्ये येत असलेल्या असंख्य अडचणींवरती तो मात केल्याशिवाय राहत नाही आहे. आणि नंतर ज्या वेळेला तो भाग्यात जाईल, धावपळ थांबवेल, आराम देईल, काम चालू ठेवेल. चतुर्थ स्थान, स्वामी गुरु ग्रह लाभात आहे. पहिल्याच दिवशी 1 जून या दिवशी गुरु महाराज कर्क राशीमध्ये उच्चीचे शक्तिवान, ताकदवान होताय, लाभात होताय. या महिन्यामध्ये विचारावं काय तुमचं सुख. वास्तू घ्यायचा संकल्प परिपूर्ण, वाहन घ्यायचंय गुरुजी, योग आलाय. वास्तू घ्यायची आहे, शेती जमीन घ्यायची आहे, मला प्रॉपर्टी करायची आहे, संपत्ती वाढवायची आहे, मला सुवर्ण खरेदी करायची आहे, मला गुंतवणूक करायची आहे. कालखंड चांगला आहे का? तर हो, उत्तम आहे. पंचम स्थान, स्वामी शनी ग्रह सप्तमामध्ये प्रेम विवाहाचा योग, अचानक लॉटरी लागण्याचा योग, इष्टदेवतेच्या कृपेचा योग, संतान प्राप्तीचा योग,
काय विचारावं. शिक्षणातील अडथळ्यांना दूर करणारा योग. षष्ठ स्थानाचाही स्वामी शनी, तोही सप्तमामध्ये. बढतीचा योग आहे. लेट आहे परंतु थेट आहे. सगळ्यांना आपलंसं करून घेणारा योग आहे. मैत्रीमध्ये वात्सल्याचं, प्रेमाचं वातावरण तयार होत आहे. सप्तमातला गुरु एकादशामध्ये उच्चीचा, शक्तिशाली कर्क राशीमध्ये, आणि योगात प्राप्त सुख त्याला निर्माण करण्याची शक्ती त्या गुरुमध्ये आलेली आहे. चांगल्या वराची प्राप्ती, चांगल्या वधूची प्राप्ती, मोठा परिवार, नावलौकिक असलेला परिवार, आर्थिकतेची कुठली कमतरता नाही. आपला जोडीदार नोकरीला, आपला जोडीदार व्यापाराशी निगडित आहे, आपल्या जोडीदाराच्या जीवनामध्ये सक्सेस खूप चांगला आहे असा पार्टनर मिळण्याचा योग आहे. आणि ज्या जातकांचा विवाह झालाय त्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या पार्टनरला सरकारी नोकरीचा योग, व्यापार धंद्याचा योग दाखवतोय. पार्टनरशिप सुद्धा उत्तम आहे, यश देणारी आहे. अष्टमामध्ये मेष राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह हा 20 तारखेपर्यंत विपरीत राजयोगात आहे. शक्तिशाली आहे, मोठं संकट येऊ देणार नाही. उलट तुमच्या कार्यामध्ये या मंगळ ग्रहाचं सहकार्य हे मोठ्या स्वरूपात असणार आहे. भाग्यामध्ये वृषभ राशी आहे. स्वामी शुक्रदेव मिथुन राशीमध्ये पहिले 8 दिवस, नंतर लाभात आहे. म्हणजेच भाग्यशाला कर्माची, कर्माला लाभाची जोड. जे म्हणून पेरू त्या दुप्पट उगल्याशिवाय राहणार नाही आणि परत तुमची कार्याची क्षमता, गती वाढल्याशिवाय राहणार नाही आहे. दशमाचं तर विचारायला नको. स्वामी बुधदेव स्वतः 22 दिवस तळ ठोकून राजयोगात आहे. भद्र नावाच्या मोठं राजकीय पद, मोठ्या संस्थेचा अध्यक्ष होण्याचा योग, कारखान्यावर डायरेक्टर म्हणून निवडून जाण्याचा योग, शिक्षकाचा मुख्याध्यापक होण्याचा योग, उपमुख्याध्यापकाचा मुख्याध्यापक होण्याचा योग, मोठं मंत्रीपदाची अचानक लॉटरी लागणे, अचानक एखाद्या पक्षातील आपल्यावरती एक विशेष अशी भूमिका दिल्यामुळे, जबाबदारी दिल्यामुळे नावलौकिक प्राप्त होणे, प्रसिद्धी जोतात येणे, असे योग आहेत तुमच्यासाठी कन्या राशीच्या. एकादशामध्ये कर्क राशी आहे. गुरु महाराज विराजमान आहे. लाभ आहे सगळ्यांकडनं. मिळालेल्या लाभाचा उपयोग दुर्कामासाठी करू नका, वाईट मार्गासाठी करू नका. स्वतःसाठी, परिवारासाठी जेवढी गरज आहे, आवश्यकता आहे, त्यासाठी उपयोगात आणा. व्ययस्थानाचा स्वामी सूर्यदेव पहिले 15 दिवस वृषभेत आहे, नंतर ते मिथुनेत येत आहे. वेळ जरी भाग्यात असला, हा परदेश गमनाचा योग आहे. नोकरीच्या निमित्तानं स्थिर करेल, व्यवसायाच्या निमित्तानं स्थिर करेल, कामाची लकब वाढवेल, कामाचा होरा वाढवेल, प्रगतीच्या दृष्टीने काही नवीन पाऊल खुणा उमटतील. त्या गरजेच्या असेल पुढे जावं लागेल. मागे वळून पाहण्याची गरज नाहीये. आता नोकरीच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या संधी चालून येतील. सध्या जी आहे ती स्वीकारा आणि पुढे चला. थांबू नका, डावलू नका. शुभ अंक आपल्यासाठी 3, शुभ रंग तांबडा आहे. शुभ दिवस 15 तारीख, 16 तारीख, 21 तारीख, 22 तारीख आणि 23 तारीख आहे. अशुभ दिवस 11 तारीख, 12 तारीख, 26 तारीख आहे, 28 तारीख आहे. मंत्र देतो आपल्याला, ओम शिवाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.